पुण्यात येण्याशिवाय आणि अभाविपचा राडा झालाय। काँग्रेसचे 2 कार्यकर्ते यामध्ये जखमी झालेत। जखमींवर पुण्यातील संचेती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काँग्रेस नेत्यांनी या जखमींची भेट घेतली आहे। दृश्य आपण पाहतोय, काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झालेत आणि या जखमी कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे नेते संचेती रुग्णालयात पोहोचलेत। जखमींवर पुण्यातील संचेती या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अभाविप आणि एनएसयूआय मध्ये हा राडा झाला आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी दाखल झाले। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर आहेत। छात्रों की गुंज या कार्यक्रमानिमित्ताने हा दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जाणार आहे। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। पुण्यात विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आधारित छात्रों की गुंज या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या दरम्यान ते विद्यार्थी आणि तरुणी विद्यार्थिनीशी संवाद साधणार आहेत। शशांक राव यांचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं। शासन स्तरावरील समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली। 3 मुख्य मागण्यांवर सरकारची सकारात्मक भूमिका पाहायला मिळाली। सकारात्मक चर्चेमुळे शशांक राव यांचं उपोषण मागे घेण्यात आलंय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी 18 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणाला बसलेले बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी अखेर शुक्रवारी 21 ऑगस्टला उपोषण मागे घेतलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार 20 ऑगस्टला शासन स्तरावरील समितीच्या बैठकीत कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली। बातमी अकोल्यातून। अकोल्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा। क्रांतिकारी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली। खरीपाची पिके पूर्णपणे संकटात आल्याची आता माहिती मिळत आहे। अकोल्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा क्रांतिकारी शेतकरी संघटनेची आता मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली। प्रामुख्याने आमची ही मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांचे सर्वे करावे आणि तातडीनं कोरडा दुष्काळ जिल्ह्यात जाहीर करावा। त्याचबरोबर वाढीव खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रति हेक्टरी मदत द्यावी। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्या शेतकऱ्यांना कुठलाही अटी शर्ती न लावता विम्याचा लाभ द्यावा। त्याचबरोबर कर्जमुक्ती जे आहे ते चालू शेतकऱ्यांना दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे चालू शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयाचा कर्जमाफी करावी। त्याचबरोबर जनावरांसाठी चारा डेपो निर्माण करावे आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा। या मागणीसाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।